हाय एव्हरीवन आणि हॅपी मंडे सगळ्यांना. आज मी काही जपानी शब्दांबद्दल बोलणार आहे. ते म्हणजे कोकोरो, कीशो, एकिडो, गत्ताईसुरी आणि वाबी-साबी. आणि ह्या पाचींपैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे शोगनाई. शोगनाईचा अर्थ आहे ते बदलू शकत नाही किंवा ते असंच आहे. म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यात अशा काही परिस्थिती असतात, की ज्या आपल्या नियंत्रणातच नसतात आणि तरी देखील आपण इतका आटापिटा करत असतो ना, की हे माझ्या मनासारखंच झालं पाहिजे, माझ्या मनासारखंच व्हायला पाहिजे. नाही. सो ह्यावेळेस शोभना हा शब्दच आपल्याला खूप जास्त हेल्प करत असतो. ती म्हणजे की आहे ह्या परिस्थितीशी आपण जुळवून घ्यायचं असतं आणि पुढे जायचं असतं. आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवायचं असतं. दुसऱ्यांनाही माफ करायचं असतं आणि स्वतःलाही माफ करायचं असतं. शोभनाई ही भावना आपलं मन खूप जास्त शांत करते, आपल्याला धीर गंभीर बनवते, आपलं मन आनंदी ठेवण्यास मदत करते.